नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळ फायरिंग झाली असून 2 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून फायरिंग का करण्यात आली या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे करत आहेत. तुम्ही पाठवून द्या फक्त. नाही तेच नाही थोडं ट्रेन जाऊन नका फक्त शेत बोल ना. आज जवळपास 10 वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे. जे गेट नंबर 6 जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे. त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे. सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे. पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे. पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथमदृष्ट्या दिसतो. किती राऊंड फायर? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही. त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बोथ बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे. पण शूटर एकच होता असा प्रथमदृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास. सर जखमीची पार्श्वभूमी काय? जखमी 2 आहे. 2मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून. त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होतं, कन्व्हिक्टेड आरोपी होता. आरोपी किती होते? आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही. खूप इनिशियल स्टेजवर आहे. किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार. सर अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का? चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही. हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपासमध्ये समोर येईल. तुम्ही देखील तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब. यांच्या येथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.